ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके आपल्यासोबत येतं. सर काय सांगाल, 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये आगमन झालं त्यांचं आणि कार्यक्रम आले होते. त्यांनी सांगितलं की आम्ही दर हमेशा आंदोलन करायचं आणि त्याची दखल सरकार घेत नाही आहे. पण येणाऱ्या काळामध्ये विखे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील ह्यांना जड जाईल, कसं पाहता? हे बघा, मनोज जरांगे हे राजकारण करतायत, कुणाच्या तरी अजेंड्यावर काम करतायत. मनोज जरांगेंच्या मागण्या कधीच संपणार नाहीत. किती GR काढले, ओबीसी उद्ध्वस्त झाला, पंचायत राजमधलं ओबीसीचं प्रतिनिधित्व संपलं, तरी मनोज जरांगेचं आंदोलन संपणारं आंदोलन नाही. कारण मनोज जरांगे राजकारण करू पाहतायत. मनोज जरांगेंना राजकारणात यायचं आहे, कुणाच्या तरी ते अजेंड्यावर काम करतायत. मग मनोज जरांगेला माझं सरळ सांगणं आहे, तू एवढं स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मीच हे जे तू महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करतोयस, तू एखादा पक्ष काढ आणि एक मैदानात ये. कळेल तुला महाराष्ट्रामध्ये राजकारण करायची खूप कुमकुमी आहे ना. ओबीसीच्या अनाथ माती घालून तू राजकारण नाही करू शकत. त्यामुळं जे संविधानाला मान्य आहे, जे कायद्याला मान्य आहे, त्यावरती बोलावं. आज रोजी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त झालं आहे अशी आमची भावना आहे. मुख्यमंत्री महोदयांना, विखे पाटील साहेबांना, बावनकुळे साहेबांना, या सगळ्यांना आमची विनंती आहे की आम्ही ओबीसीचं आरक्षण संपलं आहे हा आमचा 100% विथ प्रूफ आम्ही या दोन्ही कमिट्यांना आणि मुख्यमंत्री महोदयांना दाखवून देऊ. आणि आमच्या हिताचं, आमच्या आरक्षणाचं संरक्षण तुम्ही करणार आहात की नाही, असा सवालसुद्धा आम्ही शासनाला विचारत आहोत. ज्या लोकांच्या समाजात नोंदणी वगैरे त्या पण त्या समाजाच्या नोंदीच्या त्यांना दिलं जात नाही आहे. कुठे अधिकाऱ्यावर दबाव टाकला जातोय, अधिकाऱ्यावर दबाव टाकला जातोय, अधिकाऱ्यांवरती दादागिरी केली जाते, अधिकाऱ्यांना टार्गेट करायचा प्रयत्न आहे, अधिकाऱ्यांच्या विरोधात चिथावणी देण्याचं काम मनोज जरांगे करतायत. कायद्याचं काम करावं, अन्यथा या महाराष्ट्रात अराजक माजेल आणि त्या अराजकाला जबाबदार मनोज जरांगे नावाचा चौथी नापास अनपढ माणूस असेल. शासनाचं काम करावं. शासनानं आपण महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्याला निवडून दिलं याचं भान असू द्यावं. नाहीतर महाराष्ट्रामध्ये 50%हून 60% दरम्यान असलेला ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला आज जी सत्ता दिली, तुम्हाला सत्तेतनं बेदखल करायला सुद्धा ओबीसी बांधव मागं पुढं पाहणार नाही. या ठिकाणी पाहिलं तर ओबीसीचं ज्या ठिकाणी पाहिलं तर सरकारचं त्यांनी आंदोलन करायचा इशारा दिला की सरकारने त्याच्या काही मागण्या देखील मान्य केल्या ना सरकारनं. कोणाच्या? जरांगेंच्या. तेच सांगतो ना, जरांगेच्या मागण्या बेकायदेशीररित्या मान्य केलेल्या आहेत, ज्या संविधान विरोधी आहेत, जे कायद्याविरोधी आहेत. कुणब्याची नोंद सापडली म्हणजे मराठा समाज मागासवर्गीय हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणी दिला? हे ठरवण्याचा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनला आहे. मग त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचा जर पार्शियल निर्णय असेल तर त्याच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार न्यायालयामध्ये आहे. न्यायालयानं त्याच्यावरती ठरवायचं आहे. शासन कसं ठरवतं की आम्हाला नोंद सापडल्याने यांना दाखला देऊन टाका? हा अधिकार शासनाचा नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं GR पारित करू नयेत की जे बेकायदा आहेत. त्या GRला कुठलाही संविधानिक अधिकार नाही, कायदेशीर अधिकार नाही, ते बेकायदा आहेत. बरं, निर्णय घेतला तो घेतला, त्या निर्णयामुळं ओबीसी उद्ध्वस्त झाला आहे. कारण ही लोक पूर्वीपासूनच तयारीत होती. दाखले काढायचे, 4 लाखापासून 10 लाखापर्यंत कुणबी दाखल्याची लाचखोरीची आकडा आहे. 4 लाखापासून 10 लाखापर्यंत पुणे परिसरामध्ये एक कुणब्याचा दाखला काढणं, बेकायदा डॉक्युमेंट जोडणं, कुठल्याही वंशावळी नसताना नाशिक जिल्ह्यातली वंशावळ पुण्यात, पुणे जिल्ह्यातली वंशावळ बीड जिल्ह्यातली वंशावळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, परत पुण्याची वंशावळ कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये, असं काही कुणाला कसंही जोडलेलं आहे. आडनाव दिसलं की त्याची वंशावळ जोडली. त्या वंशावळी जोडून देणारा माणूस आज लखपती झाला आहे. मी पूर्ण दाव्यानिशी सांगतोय. त्यामुळं ओबीसीचं आरक्षण संपवणे हा कुटील डाव महाराष्ट्रामध्ये आज रोजी या शासनाच्या आशीर्वादानं यशस्वी झाला आहे असं माझं मत आहे. हे जे दाखले दिले तर चुकीचे दाखले दिले असं तुम्हाला वाटतं? 100% चुकीचे दाखले दिलेले आहेत. 100% कास्ट स्क्रुटिनी आणि जात व्हेरीफाईड कमिटी किंवा स्क्रुटिनी कमिटी यांना त्यांच्या कायद्याप्रमाणे काम करू द्या. एकही दाखला टिकणार नाही. या संदर्भात आपण काय आवाज उठवणार? आवाज उठवतोय आम्ही. ओबीसीना एकत्र करायचा प्रयत्न करतोय. काल आम्ही हिंगोली जिल्ह्यामधल्या सेनगाव तालुक्यामध्ये हजारोंची सभा घेतली. 20वी सभा झाली आमची. पुढच्या सभा आमच्या चालू राहणार आहेत. एक दिवस आम्ही मुंबईवर धडकणार. लाखोच्या संख्येनं आम्ही मुंबईवर धडकणार आणि त्या लाखोंच्या संख्येमधला जो ओबीसी असेल तो ओबीसी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता निश्चित दाखवेल.
एकीकडे पाहिलं तर रोहित पवार पाहिले तर पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करतात. कसं पाहता? त्यामुळे बघा, पवारांच्या कुटुंबियामधला माणूस पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बसला आहे. कारण पवार इज इक्वल टू सत्ता, हे महाराष्ट्रानं आजपर्यंत पाहिलेलं समीकरण आहे. पवार कुटुंबियामधला माणूस ज्यावेळी उपोषणाला बसतो त्यावेळी माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की फडणवीस साहेब, या रोहित पवारांच्या आंदोलनावरती CCTV कॅमेरे बसवा आणि बसू द्या, एक 8-10 दिवस यांना आंदोलनाला बसू द्या आणि मग त्या आंदोलनाच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या पोरांना पण भाषण करायला संधी द्या, असं माझं रोहित पवारांना सांगणं आहे. कारण तुमच्याच पक्षाचे प्रतिनिधी तुमची जर टिमकी वाजवणारे असतील तर हे आंदोलन नसेल. सध्या पाहिलं तर आकाश अधिक महिना आहे, मासा महिना आहे, त्यामुळे जास्त मोठ्या संख्येने भाविक जे असे पंढरपूर जात असतात. आयता क्राऊड पाहिजे त्यांना. रोहित पवारांना विठ्ठलाचा भाविक खूप सुज्ञ आहे. या विठ्ठलाच्या वारकऱ्यानं या महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या सत्ता बघितलेल्या आहेत. ज्या पवार कुटुंबियांनी शेतकरी उद्ध्वस्त केला, कारखाने सहकार मुडीत काढून भंगारमध्ये घातला, ज्या पवारांनी शिक्षण संस्थांच्या बायलॉजमध्ये खाडाखोड करून रयतसारख्या शिक्षण संस्था, मी तर असा आकडा ऐकला आहे की 500 संस्थांच्या डिरेक्टोरेट बॉडीवरती पवार कुटुंबीय आहे. 500 संस्थांवर, ज्या महाराष्ट्रातल्या टॉप मोस्ट 500 संस्था आहेत. मग त्या सहकारामधल्या आहेत, शिक्षणामधल्या आहेत, वेगवेगळ्या कृषीमधल्या आहेत. मग असे महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर नाव लिहिणारे पवार शेतकऱ्यांच्या बाजूनं उपोषणाला बसणं म्हणजे लांडग्यानं बकऱ्यांच्या कळपामध्ये येणं किंवा बकऱ्यांच्या लग्नामधला म्हणजे काय म्हणतात त्याला, अक्षदा काय म्हणतात त्याला, बकऱ्यांच्या लग्नामध्ये येणं आणि अक्षदा टाकणं हा प्रकार आहे. रोहित पवारांनी शेतकऱ्यांचं उपोषण करणं म्हणजे. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिवस झाला आणि त्या ठिकाणी पाहिजे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी असं वक्तव्य त्यांची खदगत व्यक्त केली की मी 12वी प्लेयर आहे. आणि त्यानंतर पाहिलं तर पोपट पटेल सांगितलं की 12 प्लेयर असल्या तर तुम्हाला चान्स दिला जाईल. कसं पाहता याच्याकडे? नाही बघा, चान्स दिला जाणं, चान्स घेतला जाणं, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जो बायलॉज आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या निवडणूक आयोगाकडे जी यादी पाठवली त्यात कुठं मुंडे आहेत का, भुजबळ आहेत का? असेल तर मला सांगा. त्यामुळे तुम्ही 12वा खेळाडू म्हणताय, कोण आम्हाला काय पद मिळालं पाहिजे म्हणताय. अरे सोडून द्या हे सगळं. एक ओबीसी आंदोलक म्हणून आम्ही तुमच्याकडे अशा रीतीनं पाहतो की तुम्ही 12वे खेळाडू नाहीत, तुम्ही ओपनिंगचे खेळाडू आहात. भुजबळ साहेबांकडे आम्ही असं पाहतो की महाराष्ट्राच्या जनमानसावर तुमचं आज रोजी आज तुम्ही एक लोकनेते किंवा जनाधार असलेली माणसं आहात. त्यामुळे कुणाकडे भीक मागताय आणि कुठल्या 12वे खेळाडूच्या? हे सगळं ही पराभूत मानसिकतेची लक्षणं आहेत. सरळ ग्राउंडवर उतरा. ओबीसी बांधव वाट पाहतोय. आज ओबीसी बांधव प्रचंड संतापलेला आहे, चिडलेला आहे. त्याचं आरक्षण जात असताना तुम्ही कुठं काय भीक मागत बसताय यांच्याकडं? या रस्त्यावरती जनआंदोलन उभं करू, 2 वर्ष अशी निघून जातील. अरे तुम्ही ओपनिंगची कोण बॅट्समन असेल, कोण कॅप्टन असेल? भुजबळ साहेब तुम्ही कॅप्टन असाल, मुंडे साहेब ओपनिंगचे बॅट्समन असतील. त्यामुळं कुठेतरी ओबीसी नेत्यांच्या कुटुंबामध्ये केलेले प्रश्नच नाही. या राष्ट्रवादीच्या त्या यादीमध्ये ह्यांची कुठं नावं असतील तर मला सांगा. हे काय फक्त मतासाठी आहेत का? यांना काय ओबीसी फक्त रॉ मटेरियल म्हणून पाहिजे का? आणि तुम्ही पवार कुटुंबियांचं कुटुंबाचा पक्ष चालवण्यासाठी तुम्ही ओबीसीला त्यांच्या दावणीला बांधणार का नेऊन? मी खूप छोटा आंदोलक आहे, ओबीसीचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या नेत्यांना आदर ठेवून या गोष्टी बोलतोय की हे अंगावरची झूल काढून टाका. तुम्ही खूप जबाबदार, दावेदार, जनाधार असलेले नेते आहात. हे तुम्ही वेळोवेळी सिद्ध केलं आहे. ज्या टीमला तुम्ही वर्ल्ड कप मिळवून दिला आहे त्या टीममध्ये कशाला 12व्या खेळाडूला बसताय? एक टीम तुम्ही तयार करू शकता, एवढा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी एक ओबीसी आंदोलक म्हणून त्यांना सांगेन ही झूल फेकून द्या आणि जनमानसात उतरा. 2 वर्ष निघून जातील, महाराष्ट्र आपला असेल. छगन भुजबळ साहेबांना विधान परिषद पाहिजे होती आणि त्याच्या मुलासाठी मंत्रिपद पाहिजे होतं, पण ते दोघं मिळेल नाही आहे. त्याची नाराजी वाटते. नाही भुजबळ साहेबांनी बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हापासून भुजबळ साहेबांनी जर पवारांची पाठराखण केली असेल, महाराष्ट्राला समजावून सांगितलं असेल, आपल्या वक्तृत्वाद्वारे राष्ट्रवादी हा कारखानदारांचा पक्ष जनसामान्यामध्ये नेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांची काही खदखद असेल. पण मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं असं मी त्यांच्याकडे पाहतो की तुम्ही जनाधार असलेले नेते आहात. त्यामुळे तुम्ही अशी भीक मागायची काहीच गरज नाही आहे. फेकून द्या, लात मारा असल्या गुलामगिरीवरती आणि जनसामान्यामध्ये या. ओबीसी बांधव वाट पाहतोय. अरे ओबीसीचा काउंट काय मायनर आहे का? ओबीसींचा विश्वास मिळवा. 60% ओबीसी आहे. अरे सत्ता मिळवायला तुम्ही तर कसलेले खेळाडू आहात.
आमच्यासारखे आंदोलक काम करतायत. तुम्ही जरा गुलामीतनं बाहेर पडा, महाराष्ट्र आपल्या मुठीत असेल. गुलामीत म्हणजे नेमकं काय? गुलामी म्हणजे अरे कुठल्या तरी कुटुंबियाच्या नावावर जो पक्ष चालतो त्यांच्यासमोर जाऊन हंजी करणं हे जनसामान्य माणसाला आवडत नाही. संघर्ष करणारा, भिडणारा, खऱ्याला खरं म्हणणारा कार्यकर्ता जनसामान्य जनतेला आवडतो. हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी म्हणजे TVNI परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.